कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर केएसए फुटबॉल लीग स्पर्धा सुरू आहे। या स्पर्धेत संयुक्त जुना बुधवार पेठ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ तर दुसरा सामना पीटीएम ब संघ विरुद्ध वर्षा विश्वास तरुण मंडळ यांच्यात रंगतदार झाला। आजच्या सामन्यात संयुक्त जुना बुधवार पेठ आणि पीटीएम ब संघाने प्रतिस्पर्धी संघांवर विजय नोंदवला। कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर केएसए फुटबॉल लीग स्पर्धा सुरू आहे। या स्पर्धेत आज संयुक्त जुना बुधवार पेठ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ तर दुसरा सामना पीटीएम ब संघ विरुद्ध वर्षा विश्वास तरुण मंडळ यांच्यात झाला। संयुक्त जुना बुधवार पेठ आणि संध्यामठ तरुण मंडळातील सामना अत्यंत चुरशीचा झाला। पूर्वार्धात दोन्ही संघांनी अंदाज घेत चढाया केल्या। बुधवार पेठच्या साहिल खोत, हर्ष जरग, सचिन मोरे आणि पृथ्वीराज निकम यांनी संध्यामठची बचावफळी भेदली। रिंकू सेठनं 12व्या मिनिटाला गोल नोंदवत बुधवार पेठ संघाला 1-0ची आघाडी मिळवून दिली। त्यानंतर हर्ष जरगनं दुसरा गोल नोंदवला। उत्तरार्धात संध्यामठच्या कपिल शिंदेनं मैदानी गोल केला। त्यानंतर संध्यामठच्या विश्वदीप भोसलेनं आणखी एक गोल नोंदवत बरोबरी साधली। त्यानंतर बुधवारपेठ संघानं आक्रमक पवित्रा घेतला। बुधवारपेठच्या अभिजित साळुंखेनं 79व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली। साळुंखेनं नोंदवलेल्या गोलनं जुना बुधवारपेठ संघाला विजय मिळवून दिला। दुसरा सामना पीटीएम ब विरुद्ध वर्षा विश्वास तरुण मंडळ यांच्यात झाला। पीटीएमच्या रोहित देवळेनं 21व्या मिनिटाला एक गोल नोंदवला तर वर्षा विश्वास तरुण मंडळाच्या अनिरुद्ध सावंतनं 31व्या मिनिटाला गोल नोंदवत बरोबरी साधली। त्यानंतर उत्तरार्धात 64व्या मिनिटाला पीटीएम बच्या वैभव देसाईनं गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली। सामना संपेपर्यंत वर्षा विश्वास संघाला पुन्हा गोल नोंदवता आला नाही। त्यामुळे पीटीएम ब संघानं 3-2 अशा गोल फरकानं हा सामना जिंकला।